नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दे बॅच मध्ये। आज वर्दे बॅच मध्ये आपण काम काळ वेगचं भाग 3 बघणार आहे मित्रांनो। आजच्या भाग मध्ये आपण स्त्री पुरुष आणि मुले यावर आधारित ज्या पद्धतीने प्रश्न येतात मित्रांनो पोलीस भरतीसाठी, ते सर्व प्रश्न आपण आज क्लिअर करून घेणार आहे मित्रांनो। बघा अगोदर तर बघा या हे जे प्रश्न येतात म्हणजे या आधारित जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये एक शब्द असतो मित्रांनो, किंवा। किंवा शब्द आला तर काय आपल्याला घ्यायचंय समजून घ्या। बघा किंवा म्हणजे दोन्ही पैकी एक, स्त्री किंवा पुरुष किंवा मुले, दोन्ही पैकी कोणतेही एक, दोन्ही पैकी कोणतेही एक घ्यावे म्हणजे स्त्री किंवा पुरुष किंवा मुले। मग हे किंवा शब्दासाठी झाले। बघा आणि येतो, आणि व, आणि किंवा व, हे दोन्ही शब्द आले आणि व हे शब्द आले तर काय घ्यायचं मित्रांनो, दोन्ही घ्यावे। कसं? बेरीज करून, कंसात काय लिहिणार आपण, बेरीज करून। आता फक्त एवढं समजून घ्या मित्रांनो, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो पुढं। पण बघा स्त्री आहे, स्त्रीसाठी आपण बघा इंग्रजीमधील शब्द कुठला वापरणार, स्त्रीला इंग्रजीमध्ये वुमेन म्हणतात, डब्ल्यू मित्रांनो। पुरुषाला बघा मित्रांनो इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मॅन म्हणतात, आणि मुलांना म्हणतात मित्रांनो बॉयज, म्हणजे आपण काय घेणार आहे, बी। बघा याच्यामध्ये बघा समान काम असताना मताधिकार बरोबर मताधिकार। बघा पहिल्या वाक्यात स्त्री असतील तर दुसऱ्या वाक्यात पण स्त्री घ्यायचंय, पहिल्या वाक्यात पुरुष असतील तर दुसऱ्या वाक्यात पण त्यांना पुरुषामध्येच कन्वर्ट करायचंय, आणि पहिल्या वाक्यात मुले असतील तर दुसऱ्या वाक्यात पण मुले घ्यायचे। कसं घ्यायचं मी सांगतोय, पहिलं हे लिहून घ्या। आता प्रकारावाईज आपण काय करू मित्रांनो, प्रश्नाला सुरुवात करू। चला लिहून काढा एवढं मित्रांनो। यातलं आता पहिला प्रश्न आहे बघा, हा पहिल्या प्रकारचा प्रश्न आहे समजा। बघा या प्रश्नाला समजून घेण्यासाठी आपल्याला व्यस्त गुणाकाराचा पण वापर करायचा आहे। कसं करायचं आपण पुढे समजून घेऊ। बघा प्रश्न कसं दिलं बघा, 6 पुरुष किंवा 8 मुले। बघा इथंच महत्वाचं आहे आपल्याला, इथून तुमचा प्रश्न सोडवायला सुरुवात होईल। पण कसं, 6 पुरुष किंवा 8 मुले। मी तुम्हाला म्हणलो चहा घेणार की कॉफी, किंवा चहा घेणार किंवा कॉफी, दोन्ही पैकी एक म्हणले तुम्ही, दोन्ही थोडी नाही घेणार, एक घेणार आहे, चहा किंवा कॉफी। मी म्हटलोय तुम्हाला 6 पुरुष किंवा 8 मुले, मग तुम्ही एकतर पुरुषाला घ्या नाही तर मुलांना घ्या। मग इथं जे लिहून घ्यायचं आपण, पुरुषाला काय म्हणलो होतो मित्रांनो, एम बरोबर लिहायचं, मुलांना काय म्हणलो होतो, बी। मग 6 पुरुष किंवा 8 मुले, 6 किंवा 8 मुले असं लिहून काढले मित्रांनो। एक काम किती दिवसात करतात, 24 दिवसात। बघा 6 पुरुष तेच काम किती, 24 दिवसात, किंवा 8 मुले तेच काम किती, 24 दिवसात पूर्ण करतात। तर तेच काम 7 पुरुष व म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे बेरीज करायचंय। कसं करायचंय सांगतो, 7 पुरुष व 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील। बघा आपल्याला दिवस बरोबर काढायचंय का मित्रांनो, दिवस बरोबर। आता काय करणार आहे बघा, तेच काम म्हटलंय, बघा ते काम म्हणजे बघा एकच काम होतं, म्हणून हे कामाला एक काम कधी लिहायचं गरज पण नाही पडत मित्रांनो। बघा 6 पुरुष घेणार किंवा 8 मुले तुम्ही ठरवा मित्रांनो। बघा आपण घेतलो 6 पुरुष, मग काय घेऊ आपण, मुले न घेता आपण काय घेऊ, 6 पुरुष। पहिल्या वाक्यात काय घेतलं मी, 6 पुरुष एक काम 24 दिवसात, असं वाचतंय बरं का, मुले वाचत नाही आता। 6 पुरुष एक काम 24 दिवसात, मग काय लिहिणार आहे मित्रांनो, 6 पुरुष एक काम आहे लिहायची गरज नाही, किती दिवसात पूर्ण करतात, 24 दिवसात। आता हे जे होते मित्रांनो इथं यम होते बरं का, यम घेतलोय तर दुसऱ्या वाक्यात पण यमच पाहिजे सगळे। मग आता मला सांगा, 7 पुरुष आणि काय म्हणले, व 12 मुले मिळून म्हणले, 7 पुरुषाला पुरुष लिहा। बघा इथं 7 पुरुष आणि अधिक 12 मुले म्हणजे बी मित्रांनो, हे जुळेल का, ते काम किती दिवसात पूर्ण करतील। हे यम आहे, यांना पण यम मध्ये कन्वर्ट करायचंय मित्रांनो। कसं, इकडे या बघा, 6 पुरुष आणि 8 मुले म्हणजे 6 पुरुष किंवा 8 मुले 24 दिवसात, म्हणजे यांची दोघांची ताकद समान आहे। मग 6 ला 8 तर 12 ला किती पुरुष करू मित्रांनो, 12 ला किती पुरुष। मग तुम्ही मला सांगा, 6 ला 8 मुले तर 12 मुलाला किती पुरुष। मग त्यावेळेस काय काढायचंय मित्रांनो, ही आहे लक्ष्मण रेषा। ही रेषा काय करते मित्रांनो, हे एकमेकाला मारू शकत नाही, भांडू शकत नाही,
कापू शकत नाही. तरी एकमेकाला कापायला यांना जमत नाही, पण ही संख्या या दोघांना मारू शकते, भांडू शकते, कापू शकते, किंवा हे दोघं याला मारू शकतात, भांडू शकतात, कापू शकतात. मग मी काय करणार आहे, याच्याने याला कापणार आहे. बघा 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12. बघा या दोन्ही यात 6 ला जातो. बे 1 बे, बे त्रिक 6. मग आता 3 3 3चं काय होणार मित्रांनो, हे दोघं गुणाकारात असणार आहे. 3 त्रिक 9. म्हणजे किती पुरुष झाले मित्रांनो, 9 पुरुष. म्हणजे 12 मुलांची किंमत किती आली, 9 पुरुषा इतकी आली. मग काय करणार मित्रांनो, पुढे या. 6 गुणाकारामध्ये 24. इथं किती आले, 7m अधिक 9m. म्हणजे हे पण m होतं मित्रांनो, इथं m लिहून काढतो. बघा 6 पुरुष गुणाकारामध्ये 24 दिवसात काम करतात. या दोघांची आता बेरीज करा मित्रांनो, किती होणार आहे बघा. 6 गुणाकारामध्ये 24 आणि भागाकारामध्ये 7 अधिक किती मित्रांनो, 9 म्हणजे 16. आता कोणत्या कोणत्या संख्येला भाग जाते, भाग द्या मित्रांनो. बघा 4 ने भाग जातो. 4 चौक 16, 4 सक्क 24. आता या दोघांचा गुणाकार करा. 6 36 आणि भागाकारामध्ये किती मित्रांनो, 4. आता 4 ने 36 ला भाग द्या. 4 1 4, 4 9 36. मग किती दिवस आले मित्रांनो, 9 दिवस. मग किती दिवस लागतील, तुमचं फायनल उत्तर राहील 9 दिवस. बघा 1-2 प्रश्न घेतले की तुम्हाला समजेल. फक्त हे करायचं, इथं यम असलं तर इथं पण यम घ्या. इथं तुम्ही जर इथं यम असेल, ह्या पूर्ण वाक्यात पण यमच पाहिजे सगळे. इथं जर बी असेल तर इथं पण सगळे बी पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आता समजलं नसेल तर बघा, मी हाच प्रश्न मुलांना घेऊन काढतो, तुम्हाला समजून जाईल लगेच. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. याच प्रश्नाला आपण मुलांना घेऊन काढू, कसं समजून घ्या. याला पहिलं लिहून काढा. पुरुषाला घेऊन काढलोय. आता बघा आपण मुलांना घेऊन काढू, म्हणजे पहिल्या वाक्यात मुलं लिहू. बघा कसं, इथं समजून घ्या. दिवस बरोबर आपलं उत्तर 9 आलतं बरं का, विसरू नका. याचं पण उत्तर 9 येईल. मी काय घेणार, 8 मुले एक काम किती दिवसात मित्रांनो, 24 दिवसात. बघा 8 मुले म्हणजे मी बी करतो, 8b. एक काम किती, 24 दिवसात करतात. तर तेच काम 7 पुरुष अधिक किती मुले मित्रांनो, 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील. इथं बी आहे तर यांच्यामध्ये पण सगळ्यामध्ये बी पाहिजे मित्रांनो. इथं तर यम आहे, यमला बी मध्ये कन्वर्ट कसं करणार, पहिले हे वाक्य तुम्ही समानार्थीमध्ये लिहा. बघा 6 पुरुष बरोबर किती मित्रांनो, इथं असं लिहू, इथं पुरुष लिहू आणि इथं बी लिहू, म्हणजे मुले आहेत. मग 6 बरोबर किती येतं, 8. आता काय करायचंय, 7 ला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, मुलामध्ये. इथं 7 बरोबर किती. मग इथून काय होणार मित्रांनो, या दोघांचं व्यस्त गुणाकार म्हणजे लक्ष्मण रेषा येणार. म्हणजे हे दोन्ही संख्या एकमेकाला कापू शकत नाही, भांडू शकत नाही, पण ही संख्या यांना कापू शकते, भांडू शकते, किंवा हे दोघे मिळून याला कापू पण शकतात. मग भाग द्या मित्रांनो. इथं काय करणार आहे बघा, कितीने, 2 ने भाग जातो. बे त्रिक 6, इथं बे चौक 8. आता मला सांगा मित्रांनो, या 3 या दोन्ही संख्येला भाग जात नाही, म्हणून तुम्ही काय करणार, या दोघांचं गुणाकार आणि हे भागाकारात येणार. कसं, 7 चौक 28 आणि भागाकारामध्ये किती आहे मित्रांनो, ही संख्या यांना भाग जाते म्हणून 3. मग 28 भागाकारामध्ये 3 करणार का मित्रांनो. मग इथं लिहायचं, याची किंमत 28 भागाकारामध्ये 3. म्हणजे कसं लिहिणार, थोडक्यात बघा. इथं लिहिणार मी 8m गुणाकारामध्ये किती मित्रांनो, 24. इथं किती आलंय, याची किंमत मी किती लिहिणार, 28 छेदामध्ये किती 3. काय आलंय मित्रांनो, बी. गुणाकारामध्ये किती आहे, 12b आहे. गुणाकारात नाही मित्रांनो, हे बेरीज मध्ये आहे. मग तुम्ही मला सांगा, आता तुम्हाला बेरीज बी मध्ये आहे तर याला काय करणार, बघा या दोघांचं गुणाकार करायचं. या दोघांचं गुणाकार किती मित्रांनो, 12 त्रिक 36. बघा 12 गुणाकारामध्ये 3 बरोबर 36 आणि इथं अधिक आहे का, याला मिळवायचं आहे मित्रांनो. अधिक किती, 28 आणि भागाकारामध्ये किती आहे, 3. आता या दोघांची बेरीज करा. 8 आणि 6 किती मित्रांनो, 8 आणि 6 झाले 14, हातचे 1 आणि 2 आणि 3 किती मित्रांनो, 2 आणि 3 झाले तुमचे 2 आणि 3, 5 आणि 1 किती 6 आणि इथं किती होणार आहे मित्रांनो तुमचे 3. मग आता इथं झालं किती, फायनल उत्तर आपलं बघा. फायनल उत्तर म्हणजे 8 गुणाकारामध्ये 24, इथं झालं किती 64/3. 64/3 आलंय मित्रांनो. आता हे जो भागाकाराच्या भागाकारामध्ये भागाकार आहे याला वरती पाठवा. म्हणजे कसं बघा, 8 गुणाकारामध्ये 24 गुणाकारामध्ये 3 भागाकारामध्ये किती मित्रांनो, 64. आता भाग द्या, कसं देणार, 8 1 8. बघा 8 8 64. बघा
8 1 8, 8 त्रिक 24, 3 त्रिक 9. बघा 3 त्रिक 9 म्हणजे किती दिवस आले मित्रांनो? याच्यानी पण तुमचं उत्तर 9 आले. पण याला थोडंसं बघा, तुम्हाला पूर्णांक अपूर्णांकाला एवढं करावं लागलं. पण मी काय म्हणतोय मित्रांनो, तुम्ही कुठलीही संख्या घ्या, तुमचं उत्तर तसंच येणार जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर. बघा याला आपण या पद्धतीने काढलं, हेच होतं. फक्त इथं काय होतं मित्रांनो, याला भाग जाणारी संख्या नव्हती म्हणून आपण त्याला कसं मांडलो 28/3. पण याला पण बघा पूर्णांक अपूर्णांकाला अपूर्णांकात करून घेतलो, म्हणजे कसं आहे, या दोघांचं गुणाकार अधिक ह्याची बेरीज किती आले? 64 छेदामध्ये 3 होतं म्हणून 3च लिहून काढलं मित्रांनो. ठीक आहे, जर याच्याने तुम्हाला चांगलं वाटलं, बघा मी म्हणलोय तुम्हाला हा घ्या किंवा हा घ्या, तुमचं जो फायनल उत्तर आहे 9 दिवस येईल. पण तुम्ही काय घेतले होते? पहिलं प्रश्न म्हणजे पहिल्या पद्धतीने 6 घेऊन काढले, नंतर मी तुम्हाला 8 घेऊन दाखवले मित्रांनो. तुम्ही कुठले यापुढे 1 घेऊन काढू शकता. प्रॅक्टिस करताना नीट करा मित्रांनो. प्रॅक्टिस नीट नाही केलं तर तुम्हाला गणित समजणार नाही. ठीक आहे, आता हे पण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पहिल्या वाक्यात बी घेऊन, इथं पण बी होतं, पण याला बी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागलं? मला व्यस्त गुणाकाराचा उपयोग करावा लागला मित्रांनो. चला मित्रांनो, आता याच प्रकारातील प्रश्न दुसरा आहे बघा. 4 पुरुष किंवा म्हणले तुम्हाला काय करायचंय माहितीये? 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया म्हणजे 6 स्त्री एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बघा 4 किंवा 6 म्हणजे 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम म्हणले, ते काम म्हणजे एक काम होतं. आता याच्याने हे निघून जाते मित्रांनो. तर तेच काम 6 पुरुष आणि म्हटल्यावर का इथं किंवा आहे आणि इथं आणि आहे, 3 स्त्रिया मिळून, म्हणजे एकत्र मिळून म्हणजे बेरीज करायची, मिळून किती दिवसात पूर्ण करतील. पहिलं वाक्यात तुम्ही काय घेणार? पुरुष किंवा स्त्रिया तुम्ही ठरवा. मी काय घेतो मित्रांनो? पुरुष घेऊन ठेवतो. बघा दिवस बरोबर पहिलं वाक्यात काय म्हणले? 4 पुरुष तेच का एक काम सोडून द्या मित्रांनो, किती? 12 दिवसात पूर्ण करतात. इथं पुरुष आहे तर इथं काय आहे मित्रांनो? बघा दुसऱ्या वाक्यामध्ये तेच काम 6 पुरुष. बघा 6 पुरुष आणि म्हणजे बेरीज घ्यायचं किती? 3 स्त्रिया. इथं यम आहे आणि इथं डब्ल्यू आहे. या डब्ल्यू ला यम मध्ये कन्वर्ट करा. कसं करणार? बघा इथं यम बरोबर डब्ल्यू घ्या. 4 बरोबर किती आहे मित्रांनो? 6. तर विचारलंय काय? बघा हे यम तर होतं इथं, हे डब्ल्यू ला याच्यामध्ये किती? 3 डब्ल्यू बरोबर किती? यम. इथून काय करा मित्रांनो? याचं व्यस्त गुणाकार करा, म्हणजे लक्ष्मण रेषा आणा मित्रांनो. हे दोघं एकमेकाला कापणार नाही, मग याच्याने याला कापता येतो. 3 1 3, 3 2 6. पण इथं बघा बे 1 बे 2 4, म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो? आपलं 2 काय आलं? यम. म्हणजे 2 यम आपल्याला इथून मिळालं. इथं क्वेश्चन मार्क होतं म्हणून हे यम होतं, म्हणून 2 यम आलं मित्रांनो. बघा आता याला कन्वर्ट करा. कसं करणार आहे? बघा इथं 4 गुणाकारामध्ये 12 आणि इथं बघा 6 यम अधिक 2 यम, म्हणजे झाले किती यम मित्रांनो? 4 गुणाकारामध्ये 12, 6 आणि 2 किती? 8 यम होतं. तर यम आता म्हणजे यम लिहायची गरजच नाही. बघा 4 1 4, 4 2 8, बे 1 बे 12. किती दिवस लागले मित्रांनो? 6 दिवस. या पद्धतीने तुमचं हा उत्तर सोडवण्यात येईल, म्हणजे या पद्धतीने सोडवा मित्रांनो, तुम्हाला सोपं वाटेल. बघा फक्त हे यम आणि डब्ल्यू ला इथं बी नाही आता, म्हणजे मुलं नाही आहेत. याला तुम्हाला समजलं पाहिजे. हे दोन्हीपैकी किंवा म्हटले ना त्यावेळेस त्यांना समानार्थी, म्हणजे दोघांची ताकद समान मध्ये ठेवायचं, म्हणजे बरोबर चिन्हामध्ये ठेवायचं मित्रांनो. मग 3 बरोबर किती पुरुष काढताना यांचं व्यस्त गुणाकार करायचं आणि इथलं क्वेश्चन मार्क आपल्याला मिळून जाईल किती? 2 पुरुष. अजून तिसरा प्रश्न सेम घेतो, पुढे जाऊ मित्रांनो. सेम प्रश्न तिसरा आहे बघा, सोडून बघू आपण. बघा प्रश्न काय म्हणले? 10 पुरुष किंवा 20 मुले. पहिलं तर याला तुम्ही किंवाला इथं लिहून काढा. पुरुष म्हणजे यम बरोबर किती मुले म्हणले? बी. बघा 10 बरोबर किती आहे मित्रांनो? 20. 10 म्हणजे 20 मुले. म्हणजे आता इकडे लक्ष द्या, एक काम 50 दिवसात, मग 50 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम म्हणले काय? एक कामाला तेच काम निघून जातो मित्रांनो. 4 पुरुष आणि म्हणजे काय करायचंय मित्रांनो? बेरीज करायचंय आणि मिळून किती दिवसात पूर्ण करतील? दिवस काढायचा आहे आपल्याला. दिवस बरोबर पहिलं वाक्यात काय घेणार मित्रांनो? तुम्ही पुरुष किंवा तुम्ही मुले काही घेऊ शकता. तुम्हाला काय घ्यायचंय तुम्ही ठरवा. तुम्ही पुरुष घ्या नाही तर मुले घ्या. मी काय घेऊ मित्रांनो? इथं पुरुष घेतो. सांगा 10 पुरुष एक काम किती? 50 दिवसात पूर्ण करतात. तेच काम म्हणजे 4 पुरुष, इथं
4 पुरुष अधिक किती 10 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील. इथं पुरुष आहे, इथं मुले, मुलेला पुरुषामध्ये कन्वर्ट करा, कारण की आपण काय घेतलं इथं पुरुष घेतलंय मित्रांनो. करण्यासाठी काय 10 मुले बरोबर किती पुरुष. इथून काय होणार मित्रांनो, यांचं क्रॉस गुणाकार होणार म्हणजे व्यस्त गुणाकारात बघा 0 ला 0 गेलं, बे 1 बे, बे 5 10, मग उत्तर किती आलं 5 पुरुष. मग 10 ची कन्वर्ट कशामध्ये करणार 5 मध्ये. कसं लिहिणार बघा 10 पुरुष एक काम किती 50 दिवसात करतात, तर तेच काम 4 पुरुष आणि किती 10 मुलेला आपण कशामध्ये केलोय 5 पुरुषामध्ये कन्वर्ट केलोय. इथं याची किंमत इथं मांडून घ्यायची. आता बघा पुरुष 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 सगळीकडे पुरुष दिसतोय म्हणून या पद्धतीने सोडवा. बघा 10 गुणाकारामध्ये 50, 4 आणि 5 किती मित्रांनो 9. हे 9 झाले. 9 ला भाग देत असताना बघा कुठल्या संख्येने भाग जात नाही म्हणून या दोघांचा गुणाकार करून टाका. किती 10 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 50 बरोबर किती झाले 500. इथं लिहितो मित्रांनो बघा 500 भागाकारामध्ये किती आहे मित्रांनो 9. आता हे उत्तर तिथं दिलेलं असेल तर ठीक आहे, नसेल दिलेलं असेल तर इकडे या मित्रांनो. 9चा पाडा येतो 9 1 9 आणि इथं किती मित्रांनो 9 5 45. 9 5 किती आले इथं लिहितो 9 5 45. राहिले किती मित्रांनो इथं राहिले किती 5 राहिले आणि झाले किती परत 50. मग परत किती मित्रांनो 9 5 45 राहिले किती मित्रांनो 5. मग त्या 5 ला भाग जात नाही आणि खाली कितीने भाग देत होतो आपण 9 ने. मग किती आलं मित्रांनो याचं उत्तर 55.5/9 दिवस, म्हणजे एवढे दिवस त्यांना लागतील. मग या पद्धतीने तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर सोडू शकता किंवा देऊ शकता मित्रांनो. हे होतं यातलं एका प्रकारचा प्रश्न. आता याच्यामध्ये दुसरा प्रकारचा प्रश्न कसं येतोय आपण बघू मित्रांनो, लिहून काढा मित्रांनो. आता प्रकार दुसरा मधलं पहिला प्रश्न आहे बघा, म्हणजे भाग आज आपला तिसरा आहे, स्त्री पुरुष आणि कशावर मित्रांनो मुलांवर आधारित. बघा पहिला प्रश्न वाचतो, एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. मग इथं काय करा मित्रांनो 15 मुले किती दिवसात 20 दिवसात. बघा पहिलं वाक्यात एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. इथंपर्यंत आपलं पहिलं वाक्य संपलं. म्हणजे इथून घ्या मित्रांनो, एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. मग इथं मुले म्हणजे बी आहे का मित्रांनो, बी आहे. बघा एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. पुढं म्हणले बघा जर 3 मुले म्हणजे जर 3 मुले 2 पुरुषा एवढे काम करतात. म्हणजे इकडे या मित्रांनो 3 मुले म्हणजे 3 मुले बरोबर किती मित्रांनो 2 पुरुषा एवढे काम करतात. जर 3 मुले 2 पुरुषा एवढे काम करतात तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. इथं आपण काय घेतलंय मित्रांनो मुले, तर आपल्याला तेच काम किती पुरुषांना करायला लावायचं 20. मग आपण काय करणार 20 पुरुष बरोबर किती मुले असं काढू. मग इथून क्रॉस गुणाकार करा, इथून भाग द्या मित्रांनो. बे 1 बे, बे 10 20. आता या दोघांचा गुणाकार किती मित्रांनो 30 मुले. बघा 20 पुरुषांना आपण मुलांमध्ये कन्वर्ट केलो, कारण की इथं मुले होते, खाली पण काय पाहिजे मित्रांनो 30 मुले. तर 30 मुले म्हणजे 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. मग मी पुरुषांना कशामध्ये कन्वर्ट केलो मुलांमध्ये. मग 20 होते झाले किती मुले 30, कारण की इथं मुलं होते. बघा आता काय करणारे भाग द्या. 0 ला 0 गेलं, बी ला बी जातो म्हणजे मुलाला मुलगा गेला. इथं बघा 3 1 3, 3 5 किती मित्रांनो 3 5 15. आता राहिले किती 5 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 5 दोन्ही 10 दिवस. मग याचं उत्तर किती येणार मित्रांनो तुमचं 10 दिवस. हा अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो हे बी आणि एम मध्ये कन्वर्ट होऊ नका. मी काय केलोय इथं पहिलं वाक्यात मी मुले घेतल्यामुळे याला मी मुलांमध्ये कन्वर्ट केलं. मग किती मुलं मिळाले मला 20 पुरुषाचे 30 मुलं झाले. मग मी 30 मध्ये याला कन्वर्ट केलो, कारण की इथं मुलं होते याला पण मुलं केलो. जर मी इथं 20 पुरुष घेतलं असतं याला कन्वर्ट करावं लागलं असतं. मी काय केलं यालाच कन्वर्ट करून इथं लिहिलो. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने याचं उत्तर किती आलं 10 दिवस. अजून एक प्रश्न घेतो मग पुढे. दुसरा प्रश्न आहे बघा 9 पुरुष एक काम 12 दिवसात. मग हे पुरुष आहे ना मित्रांनो, पहिले इथे लिहून घ्या. 9 पुरुष एक काम किती दिवसात मित्रांनो 12 दिवसाचे. पुरुष होते म्हणून इथं मी यम लिहून काढतोय मित्रांनो, थोडं इकडे लिहू पाहिजे तर 9 यम म्हणजे पुरुष. 9 पुरुष एक काम 12 दिवसात. आता खाली पण पुरुषच पाहिजे ना मित्रांनो, इथं पुरुष आहेत. मग आता पुढं काय म्हणलंय करतात. जर म्हणलंय 4 पुरुष 6 मुलां एवढे काम करत असेल तर. बघा म्हणजे इथं काय म्हणलंय पुरुष आणि इथं मुले आहे मित्रांनो. 4 पुरुष किती
6 मुलांनी एवढे काम करत असेल तर 18 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा 18 मुले तेच काम, मी इथं 18 मुले घेतलं मित्रांनो, मुले म्हणजे बी, तेच काम किती दिवसात. हे बी ला आपण एम मध्ये कन्वर्ट करता येतो का मित्रांनो? करता येतो, कारण की इथं एम आहे तर इथं पण एम पाहिजे. मग 18 मुले तेच काम किती दिवसात करतील? मग मी काय करतोय, मुलांना कशामध्ये, पुरुषामध्ये कन्वर्ट करतो मित्रांनो. हे दोघं एकमेकाला भाग जाणार नाही. 6 एक 6, 6 त्रिक 18. आता हे दोघं गुणाकारात आहे मित्रांनो. 4 त्रिकम 12 म्हणजे किती आले मित्रांनो? किती पुरुष झाले? तिथं पुरुष होते म्हणून इथं पुरुष, म्हणजे किती पुरुष होतील? 18 मुलांचे 12 पुरुष होऊन जातील. मग मी याला कन्वर्ट करणार कसं? बघा 9 गुणाकारामध्ये 12 आणि इथं 18चे किती झाले मित्रांनो? 12. मग 12 ला 12 गेले, राहिले किती? 9 दिवस. किती दिवस राहिले? 9 दिवस. मग उत्तर किती आलं मित्रांनो? किती दिवसात पूर्ण करतील? 9 दिवसात हे काम पूर्ण करतील. अजून एक प्रश्न घेतो आणि 3 प्रश्न झाल्यावर आपण थांबू मित्रांनो. आणि हे प्रकार खूप साधा आणि सिंपल आहे. जर तुम्ही हे व्हिडिओ एकदा मध्ये समजलं नाही तर 2दा बघा, तुम्हाला 100% समजेल मित्रांनो. बघा त्यांनी इथं काय म्हणले, तुलना करून दिलेले 4 पुरुष म्हणजेच 4 पुरुष म्हणजे 6 मुले एवढं म्हटलेले मित्रांनो. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही सोडून घ्या. चला मित्रांनो, आता हा तिसरा प्रश्न आहे. मी काय सोडून दाखवत नाही, हे तुम्ही सोडवा मित्रांनो. एकदम साधा आणि सिंपल प्रश्न आहे. मागचे 2 प्रश्न मी असे सेम सोडून दाखवलोय. आता हा प्रश्न बघा किती सोपं आहे. 12 मुले एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करत असेल तर 18 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा मित्रांनो, मागचे 2 प्रश्न नीट तुम्ही अभ्यास करा. हा प्रश्न तुम्ही सोडून कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल मित्रांनो. चला लिहून घ्या. चला हा प्रश्न लिहून घ्या आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर सोडा मित्रांनो.